नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कालीघाट काली टेम्पल इथे. भारतामधील सर्वात शक्तिशाली आणि जागृत शक्तिपीठांपैकी एक. असं मानलं जातं की इथे देवी काली स्वतः वास करते आणि इथे मागितलेली प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. हे मंदिर कोलकाता शहराच्या मध्यभागी आहे आणि दररोज हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात. पण मित्रांनो, या मंदिरामागे काही रहस्यमय गोष्टी आहेत ज्या ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. तर चला, आज आपण कालीघाट मंदिराचं दर्शन, इतिहास आणि इथली सगळी सत्य माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मी आता आहे कोलकातामध्ये कालीघाट मंदिर. आता इथे कसं यायचं हे मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. तर आता आपण आलेलो आहे कालीघाट मंदिर. खूप छान मंदिर आहे. तर चला आता बघूया. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर चला आता आपण कालीघाट मंदिर पाहूया. आणि कोलकात्यावरून फक्त 8 ते 9 किलोमीटर हा कालीघाट मंदिर आहे. तर बघूया आता. मित्रांनो, कालीघाट काली टेम्पलला पोहोचण्यासाठी 2 सोपे मार्ग आहेत. जर तुम्हाला पटकन जायचं असेल तर पुणे एअरपोर्ट किंवा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरून नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्टला डिरेक्ट फ्लाईट घ्या. साधारण 2.5 ते 3 तास लागतात आणि तिथून टॅक्सीने 45 मिनिटात मंदिरात पोहोचता येतं. आणि जर तुम्हाला बजेटमध्ये प्रवास करायचा असेल तर पुणे जंक्शन किंवा लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ट्रेन पकडा, जी तुम्हाला हावडा जंक्शन किंवा सीलदाह रेल्वे स्टेशन येथे घेऊन जाईल. प्रवासाला 26 ते 30 तास लागतात आणि स्टेशनवरून मेट्रो किंवा टॅक्सीने फक्त 30-40 मिनिटात मंदिरात पोहोचता येतं. तर आत्ताच आपण पोहोचलो आहोत कोलकात्यात आणि आता आपण निघालो आहोत कालीघाट काली टेम्पलच्या दर्शनासाठी. मी हावरावरून बाहेर पडलो आणि तिथून डायरेक्ट बस पकडली. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे फक्त 15 रुपयांचं तिकीट. हो मित्रांनो, इतक्या कमी पैशात तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. बसने साधारण 30-40 मिनिटांचा प्रवास करून आपण कालीघाट जवळ पोहोचलो. आणि बसमधून उतरल्यावर लगेच तुम्हाला इथलं वातावरण जाणवायला लागतं. भक्तांची गर्दी, जय काली माताचे नारे आणि एक वेगळीच एनर्जी. मंदिराच्या बाहेर खूप साऱ्या दुकानांमध्ये पूजा साहित्य मिळतं. फुलं, नारळ, अगरबत्ती, सगळं काही. मी पण तिथून पूजा थाळी घेतली आणि मग दर्शनासाठी लाईनमध्ये उभा राहिलो. मित्रांनो, इथे नेहमीच गर्दी असते, पण व्यवस्थित लाईन लावलेली असते. साधारण 1 तासात माझं दर्शन झालं. आणि जसं मी मंदिरात प्रवेश केला तसं एक वेगळंच फिलिंग आलं. समोर देवी कालीची मूर्ती, खूप शक्तिशाली आणि जागृत स्वरूपात. तिथे उभं राहून खरंच मन शांत होतं. आता थोडंसं या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया. कालीघाट काली टेम्पल हे भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. असं सांगितलं जातं की सती देवीचा उजवा पायाचा बोट म्हणजेच टो इथे पडलं होतं. त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं. हे मंदिर खूप जुनं आहे आणि हजारो वर्षांपासून इथे भक्त येत आहेत. आजही लोकांची श्रद्धा इतकी आहे की इथे मागितलेली मनोकामना पूर्ण होते असं मानलं जातं. मित्रांनो, अजून एक खास गोष्ट म्हणजे या मंदिरात देवी कालीचं रूप खूप वेगळं आहे. लांब जीभ, मोठे डोळी आणि शक्तिशाली रूप, जे वाईटावर विजयाचं प्रतीक आहे. दर्शन झाल्यानंतर मी थोडा वेळ बाहेर बसलो आणि तिथलं वातावरण अनुभवत होतो. खरंच इथे आल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. तर मित्रांनो, जर तुम्ही कोलकात्यात आलात तर कालीघाट काली टेम्पलला नक्की भेट द्या. खूपच सुंदर आणि आध्यात्मिक अनुभव आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.